नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण बर्नर कसे स्वच्छ करायचे आणि ते सुद्धा घरगुती पद्धतीने आणि एका मिनिटामध्ये स्वच्छ होतात, अगदी नव्यासारखे दिसतात आणि त्यामध्ये जो कचरा असतो तो सुद्धा निघून जातो आणि गॅसची फ्लेम सुद्धा छान यायला लागते। तर बघा, मी इथे हे 2 बर्नर घेतलेले आहे। किती काळे कुट्ट झालेले आहे। एवढे काळे कुट्ट झालेले बर्नर आपण अगदी चुटकीत साफ करणार आहोत। तर बघा, इथे मी साफ केलेले बर्नर आणि हे काळे कुट्ट झालेले बर्नर यामधला फरक तुम्हाला दिसून येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी हे बर्नर काळे कुट्ट झालेले आहे। तर हे बर्नर अगदी नव्यासारखे कसे स्वच्छ होतील ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, इथे मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि आता मी इथे हातात ग्लोव्ज वापरणार आहे, कारण हार्पिकमुळे हाताला काही नुकसान होऊ शकतं। यासाठी तुम्ही ग्लोव्ज नक्की वापरा, कारण ग्लोव्ज वापरल्यामुळे आपल्या हाताला काही ॲलर्जी किंवा कसलाही त्रास होत नाही त्यासाठी। तर मी इथे नवकोरा हार्पिकची बॉटल घेतलेली आहे आणि एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हे दोन्ही बर्नर टाकलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे हार्पिक हे दोन्ही बर्नर बुडेल एवढं टाकायचं आहे, जेणेकरून दोन्ही साइडनी व्यवस्थित कोट होईल आणि त्यामधला जो कचरा आहे तो निघून जाईल। तर बघा, अगदी हार्पिक टाकताच नव्यासारखे दिसायला लागलेले आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही जर नेहमी बर्नर घासत असेल तर खूप छान असे आणि नवीन दिसते आणि जास्त घासायची सुद्धा गरज पडत नाही। आणि यामधला जो कचरा सुद्धा आहे बर्नर मधला तो सुद्धा अगदी साफ होतो आणि गॅसची फ्लेम सुद्धा व्यवस्थित यायला सुरुवात होते। तर बघा, आता 5 मिनिटं मी असेच ठेवून दिलेले होते हे बर्नर यामध्ये बुडवून। तर 5 मिनिटानंतर याला छोट्याशा ब्रशने, तुम्ही टूथब्रश किंवा तुम्ही दुसराही ब्रश घेऊ शकता, तर अशा प्रकारे थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो कचरा असतो किंवा अन्नाचे कण वगैरे कधी कधी पडतात ते सुद्धा यामध्ये फसून असतात, तर ते सुद्धा स्वच्छ होतात आणि एकदम क्लीन आणि नव्यासारखे आपले बर्नर स्वच्छ होतात। तर बघा, यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही, फक्त हार्पिक टाकलेलं आहे किंवा पाण्याचा इथे कुठेही वापर केलेला नाही। अगदी हार्पिकनेच ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करायचं आहे, यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही। हार्पिकनी स्वच्छ झाल्यानंतर त्यानंतरच आपल्याला पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। तर बघा, मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर बघू शकता अगदी नव्यासारखे आणि यामधला जो कचरा होता तो सुद्धा निघून गेलेला आहे। ही बर्नर साफ करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया। धन्यवाद।